नमस्कार. आज 23 मे संध्याकाळचे 7:45 वाजलेत. आज आपण बघूया 24 मे रोजीचा हवामान अंदाज. कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आणि कुठे उष्णतेची लाट राहणार आहे या संदर्भातची माहिती. व्हिडिओ देण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, पण कधी-कधी कामानिमित्त उशीर होतो आणि विषय देखील संवेदनशील आहे आणि व्यवस्थित प्रकारे अभ्यास व अंदाज द्यावा लागतो. त्यामुळे यामध्ये वेळ खूप मोठा जात असतो. तर उशीर झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व. सुरुवातीला आपण जर बघितलं कालचा पाऊस, तर जवळपास चंद्रपूरमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसलेला आहे. या व्यतिरिक्त नांदेडचा उत्तरेकडील विभाग, यवतमाळ, गडचिरोली, त्यानंतर भंडारा नागपूर आणि वर्ध्याचा उत्तरेकडील विभाग, त्यानंतर अमरावती आणि बुलढाण्याचा काहीसा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी आहेत. तर सोलापूरमध्ये देखील हलका ते मध्यम, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या सरी काल बरसलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण आता सध्याची स्थिती जर बघितली जवळपास अर्ध्या तासापूर्वीची, तर जे तीव्र पावसाचे ढग आहेत तर ते सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत, साताऱ्यापर्यंत या ठिकाणी तीव्र पावसाचे ढग आहेत. सध्या चांगल्यापैकी जोरदार गडगडाट आणि जोरदार पाऊस जो चालू आहे तर तो सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आहे. त्यासोबतच बेळगावमध्ये देखील या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री देखील या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जो जोरदार पाऊस असेल तर तो आपल्याला जवळपास सोलापूर या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहे, कारण की जवळपास मध्य महाराष्ट्रापासून ते दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे इथपर्यंत, अहमदनगर, त्यानंतर उत्तरेकडे राजस्थानपर्यंत एक हवेची ध्रुवीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे सोलापूर, त्यानंतर बीड, धाराशिव या ठिकाणी आपल्याला जे आहे तर जवळपास चांगल्यापैकी जोरदार पावसाची शक्यता आहे. बीडचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी जे असेल तर बीडच्या दक्षिणेकडील विभागापर्यंत जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी असणार आहे. या व्यतिरिक्त जो असेल तर साताऱ्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज रात्रीसाठी असणार आहे आणि त्यानंतर सध्या जो गडगडाट चालू आहे तर हिंगोलीच्या आसपास, नांदेडचा उत्तरेकडील विभाग, त्यासोबतच चंद्रपूरचा देखील काही विभागामध्ये गडगडाट आहे आणि आज रात्री जवळपास काहीसा मध्यम पाऊस देखील वाशिम आणि यवतमाळच्या आसपास होण्याची देखील शक्यता आहे. यानंतर काहीसे हलकेसे थेंब झाले किंवा हलका पाऊस होईल तर अहमदनगरच्या आसपास देखील पावसाची शक्यता आहे किंवा या ठिकाणी पाऊस होऊन देखील गेलेला असेल अशा प्रकारची स्थिती आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रात्री काहीसा हलका पाऊस किंवा हलके थेंब होण्याची शक्यता आहे. खूप मोठ्या पावसाचा या ठिकाणी दक्षिणेकडील विभागामध्ये पैठण, गंगापूर या ठिकाणी अंदाज आहे. त्यानंतर काहीसा रात्री पाऊस जो असेल तर जोरदार पावसाची शक्यता देखील जवळपास गडचिरोलीच्या दक्षिणेकडील विभागामध्ये किंवा चंद्रपूरपर्यंत आज रात्री होण्याची शक्यता आहे. उद्यासाठीचा हवामान विभागाचा आपण अंदाज जर बघितला तर जे प्रमुख इशारे आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर नांदेड, लातूर, सांगली, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो. या व्यतिरिक्त जे उष्णतेच्या लाटेचे इशारे आहेत ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहून या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा किंवा जोरदार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर जर आपला हवामान अंदाज उद्यासाठीचा जर बघितला, जी पावसाची शक्यता असेल पुणे जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बनू शकते, कारण की बाष्प अवेलेबल राहील आणि या ठिकाणी उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार पाऊस होईल. या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या घाटामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार किंबहुना मुसळधार पावसाची देखील नोंद होऊ शकते. पूर्वेकडे जे असेल तर मध्यम पावसाची शक्यता असेल. यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीडचे देखील काही विभागामध्ये या ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी देखील मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज असेल. त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट राहील, परंतु पावसाची शक्यता नाही. कदाचित झाला तर एखाद्या ठिकाणी पावसाचे ढगांची निर्मिती होऊ शकते, अन्यथा या ठिकाणी उष्णतेची लाट राहून हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे आणि गडचिरोली, चंद्रपूरच्या आसपास काहीशी पावसाची शक्यता बनू शकते. त्यानंतर जर उष्णतेची लाट जर आपण प्रामुख्याने बघितली तर उत्तरेकडे धुळे, त्यासोबत नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी जे तापमान जे असेल तर 44° पेक्षा देखील अधिक नोंदवलं जाऊ शकतं. 44 ते 46° दरम्यान. त्यानंतर अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी देखील 44 ते
46°C तापमान नोंदवलं जाईल, परंतु 42 ते 46 दरम्यान या ठिकाणी जास्तीत जास्त नोंदी होण्याची शक्यता आहे. बीड, त्यानंतर परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरचा देखील दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी 44 ते 46°C जास्तीत जास्त नोंदी होतील. म्हणजे तापमान जे असेल तर या ठिकाणी पारा चांगल्यापैकी चढलेला असेल. आणि पुण्यामध्ये देखील उष्णतेची लाट असेल. लातूर, धाराशिव या ठिकाणी देखील 42 ते 44°C किंवा पुण्यामध्ये 44°C पेक्षा देखील अधिक तापमान नोंदवलं जाऊ शकतं, परंतु जास्तीत जास्त 43 ते 44°C दरम्यान राहील. दक्षिणेकडे पावसाची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी उष्णतेची लाट राहणार नाही, कारण की ढगाळलेलं वातावरण आणि पाऊस राहील. आपण 19 मे ते 13 जूनपर्यंत हवामान अंदाज दिलेला आहे. त्यानंतर सकाळीच आपण मान्सून संदर्भाची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती बघितली नसेल तर आपण ती देखील बघून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि हे जे चक्रीवादळ आहे या ठिकाणी जवळपास परवापर्यंत बनेल आणि आपण सकाळी देखील अशा ठिकाणी जाण्याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे. तर हवामान विभागाने सांगितलेलं आहे की पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपास हे धडकण्याची शक्यता आहे. या ठिकाणापर्यंत कुठेही जाऊ शकतं पश्चिम बंगालचा काही विभाग आणि बांगलादेशच्या आसपास हे येण्याची शक्यता आहे. तर अशाच प्रकारची वेळोवेळ अपडेट बघण्यासाठी नक्की चॅनलवरची माहिती आणि व्हिडिओ बघत चला, जेणेकरून आपल्याला देखील त्याचं नियोजन करता येईल. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.